मग आता तयारी करून आता निघालेत सोलोंग व्हॅलीला आणि सगळे पाठीमागे तयारीत आहेत. सगळं स्वेटर वेटर घालून एकदम पुढे तिकडे त्यांचा जो ड्रेस असतो म्हणजे थंडी न लागणारा तो स्वेटर असतो जाडवाला तो कदाचित भेटणार तिकडे रेंटवरती भेटतो. आणि इकडे हलका फुलका रस्त्यावरती तर पाऊस पडलेलाच आहे. आणि हा ऑन द वे जो व्ह्यू बघा इथे बर्फ पडलेला आहे. या साईडला कुठेतरी आहे सोलोंग व्हॅली आणि इकडे मनालीचं लिहिलेलं आहे 2 किलोमीटर. सोलोंग व्हॅली 18 किलोमीटर. रोहतांग आणि तर आता फटाफट आजच्या दिवसाला सोलोंग व्हॅलीच आहे ना फक्त. तर मग आज सोलोंग व्हॅलीचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की आम्हाला खूप लेट झाला. पहिले जाऊन येऊया ना, पहले जाके आते. हाँ चलेगा ना, चलेगा, नो प्रॉब्लेम. चल नाही थँक्यू. तर आता आम्ही आलेलो आहोत हडिंबा टेम्पलजवळ. जो उद्याचा प्लॅन होता तो आम्ही आज करणार आणि सोलोंग व्हॅलीला उद्या आम्ही लवकर निघतील थोडेसे. तर आता पहिलं स्टॉप आहे तो हडिंबा टेम्पल. हा खालती बघा. हां काय हां मस्त. आणि झाडाचा व्ह्यू बघ ना, झाड मस्त वाटतात भरून भारी. इकडे पण आहेत बघ ते रुपाली ते बोलत होते ना, ते कपडे घालून फोटो काढायचं असेल तर. हां तेच तर गर्दी आहे रे इथे. हा बर्फ आणि इकडे तर ह्याच्यासाठी तर लाईन आहे का, खूप लाईन आहे. तेच ना बघू. चला कुठे गेले लोक, जाऊया का? हां एवढी थोडी ना गर्दी आहे, जे आपल्या नॉर्मल आहे तेवढं जाऊन येऊया ना. हां तेच चला. हां तर हे प्राचीनकाली हडिंबा टेम्पल आहे. जस्ट आता तिकडे आतमध्ये तर फोटोग्राफी अलाउड नाही आहे. काय कुठे इथे काय फोटो, पाया पडा आणि चला. आणि तिकडे चला ते ट्रेडिशनल तिकडे गर्दी लागेल ना. चला फटाफट चला. ओय चलो फटाफट. आता ट्रेडिशनल ड्रेस घालून फोटोग्राफी करायची आहे. इथून 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 नाही मस्त मग काय. हो आपल्यासारखं थोडी आहे इकडे, सगळे उलट साफसफाई जास्त आहे आपल्यापेक्षा. नाही तर मस्त भारी. हां मैं वाह भारी. जाता शॉपिंगला. हां चालूच आहे. हां मस्त. त्याला ठाकूर. माझे हे युनिफॉर्म, माझा युनिफॉर्म म्हणजे ट्रेडिशनल ड्रेस. हा माझा ट्रेडिशनल ड्रेस कसा दिसतोय. हां 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 दाखवतो. असं बघ ना, असं दिसेल ना तुला. हां हां हे काय असं अटकून ठेवलं. हां मस्त एक नंबर ना. हो चला होय चला ना. होय फोटोज तर काढून. हे काय करते मध्ये ते मेकअप जसं काय खरोखरचे चाललंय. हां आता सिंगल फोटोशूट माझं झालेलं आहे. आता एक हिचा चालू आहे आणि थोड्या वेळाने आमचं होऊन जाईल. आणि या दोघांचं तर झालं. आता ते लोक कपडे चेंज करायला म्हणजे त्यांचे कपडे आहेत ते क्लिक करत आहे. फोटो सेशन चालू आहे. वा नंतर मग आमच्या दोघांचं मिळून होईल फोटो सेशन.
हा आत्ता जस्ट जेवण झालेलं आहे. मस्त ट्राउट फिश खाल्लेली आहे जी मनालीमध्ये जाम फेमस आहे. आणि आता आम्ही मॉल रोडमध्ये फिरत आहेत. इकडे दोघे जण आणि आम्ही दोघं हड्डीमध्ये कबाब. हड्डीमध्ये कबाब ऐकलं का? आणि आता थोडंसं मॉल रोड फिरत आहे. तर इकडे जे जे शॉप्स आहेत बघू इकडे काय काय भेटते. हां 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 अजून दुसरं कुठलं असेल तर बघू ना. तर थोडंसं शॉपिंग आणि मग पुढे बघू. खूप टायमानंतर परत मॉल रोडला आलेत आणि रात्रीचं व्ह्यू मॉल रोडचं असं आहे. जसं काय कुठे बाहेरच्या ठिकाणी झालं. पाऊस होता आता मस्त वाटतं. आता थंडी आहे. तेव्हा पावसात भारी वाटत होती. तो फोटो काढत होता. हां इकडे 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 थांबून इकडे. हां आता मॉल रोड ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त फिरून झालं आहे. मला वाटलं की मॉल रोड म्हणजे मला नाही आम्हाला वाटलेलं की मॉल रोडमध्ये थोडंसं कमी रेट असेल आणि जे काही वस्तू इकडे बनत आहेत तर कमी रेट असतील. पण असं काहीच नाही आहे. त्यापेक्षा आपलं मुंबईचं FS एक नंबर आहे आणि वस्तू पण चांगल्या भेटतात आणि कमी रेट्समध्ये बार्गेनिंग करू शकतात. पण इथे बार्गेन करणं म्हणजे खूप कठीणच आहे. काय आहे इथे काय नाही. अजून काय आहे का? हे पण असेच फिरतात आहे. काय वस्तू तर काय घेतलेली नाही आहे. बार्गेन करायला गेलं तरी काय 50 रुपये कमी करतात. काय अरे सगळ्याकडे तेच कॉस्ट. नाही थँक्यू मेरे पास उससे महंगा वाला है. नाही चाहिए महंगा वाला ही अच्छा आहे. काही पण नुसते येतात आणि विकायला देतात हातामध्ये. आज मॉर्निंगला आम्ही थोडेसे लवकर निघालेत सलॉंग व्हॅलीला कारण की कालचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झालेला कारण की थोडंसं उशीर झाला होता. म्हणून आज कडक झालेले व्यक्ती आणि इकडे पाठीमागे. तर आज थोडंसं लवकर निघालेले आहेत आणि जिथे आम्हाला काल ट्रॅफिक लागली होती तिकडे तर ट्रॅफिक तर काहीच नाही. आणि नजारा एक मिनटं हा फ्रंटचा नजारा जिथे आम्ही आता जात आहेत. रोहतंग अटल टनल बर्फ पडलेला आहे. तर आता लांबून तर बर्फ दिसत आहे. आता जवळ जाऊन बर्फ एन्जॉय करायचं. वा सोलांग व्हॅली ब्रिज सगळ्याकडे आता बर्फ बर्फ. आता फक्त बर्फ पाणी नाही दिसणार. ते अजूनपर्यंत तर हे दिसत पण नाही. काय बोलतात त्याला आपण ज्याच्याने जाणार आहे ना ट्रॉली तर असं कुठे दिसत पण नाही. असं दिसलं पाहिजे त्याला लगेच. सगळ्यांच्या घराच्या आजूबाजूला बर्फ 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 बर्फ. किती वरती आहे? अजून थोडं वरती आहे. 3 किलोमीटर आहे अजून. मग हां हाईटलाच आहे ना सगळं बर्फ तर भेटता तुला. बापा रस्त्याला बर्फच बर्फ. आता बर्फ आता बरोबर पोचलेले आहेत बर्फाच्या आजूबाजूला. वा असं त्याच्यामध्ये हॉटेल असतं तर इकडे वरती गेला जन्नत निघून जाईल. आता जस्ट सोलंग व्हॅलीला पोचले आणि इकडे सगळ्याकडे बर्फ 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 बर्फ. आणि तिकडेच आमची गाडी जस्ट पार्क केली आणि आता आम्ही बापरे आता जस्ट कपडे जे आहेत जे भेटणार आहेत आम्हाला बर्फामध्ये खेळण्यासाठी आता चेंज करतो. बर्फ बर्फ ह्याच्यामध्ये हात कोण घालणार आता. जेव्हा ग्लव्ज घालतील तेव्हा हात घालू. हां हां कोई बात नाही. काल वेगळी तयारी केली होती आणि आज वेगळी तयारी केलेली आहे. बरोबर झालं का? इकडे ओए कोई मिल गया के जादू. कोई मिल गया के जादू. एक जादू ना ते तिकडे एक जादू रेडी होत आहे. हे आमचं लिलीपूट रेडी झालं का? डोक्यावरचं पण कॅप असेल ना का नाही?
नाही कुठे आहे त्याच्यात नाही. पाया ते लावू शकतो ना, पण काही गरज नाही वाटत आहे. आम्ही कंगवानी ती बॅग काढली पाहिजे होती ती. हां बॅग बाहेरच्या साईडनी ठेवलं पाहिजे. हां करून घे तिच्याकडे. हां हां तुला चालायला होते. घातलं गमपूट. अरे ते तिला हे आम्हाला हे पण घालायची सवय आहे ना, काय बोलतात त्याला, सेफ्टी शूज. कंपनी म्हणून सेफ्टी शूज मध्ये हां, त्यामुळे काय वाटत नाही. कोण काय टाकेल पायावर. तिकडून धावत जा, 10 किलोमीटर धावत जा आणि 10 किलोमीटर धावत आहे, सवय येईल. कुठे थांब ना, येऊ दे त्यांना पण. तिकडे गॉगल बघायला. कोणाला त्याला काय फोन करून विचारू. कोणाकडे तरी पाठवून. और 2 जण आ रहे. आता इकडे झिप लाईन करायला आले जस्ट. तिकडे जे व्हेकल असेल, नाव विसरून गेलो मी, जसं डर्ट कार असते तसं टाईपचं, डर्ट बाईक असते तशा प्रकारचं जे स्नोवालं असते, जस्ट ड्राईव्ह केलं. आणि आता हे दोघं येत आहेत आणि आता झिप लाईन करतील. जसं इकडे होत आहे झिप लाईनमध्ये, बघू शूट करता येते का नाही. कोणाला, त्याला कोणाला अटकून ठेवलं, तो व्यक्तीला काय माहिती. हा तर आता झिप लाईनसाठी वरती चढत आहेत आणि अशा प्रकारे तयारी केलेली आहे. हा आता ही पुढे इकडे एका साईडला ती राहील अंचिता आणि एका साईडला मी. हा व्ह्यू बघा सगळ्या इकडे सफेद सफेद मीठ, नाही सॉरी सफेद सफेद बर्फ. आता झिप लाईनला गेल्यावरती व्यवस्थित पकडायला लागेल. थंड खूप आहे रे बापरे. छोड़ दो हाँ छोड़ दिया.